नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट अल्जेब्रा यातल्या पहिल्या प्रकरणाने आपण आपल्या सिलेबसला स्टार्ट करत आहोत. प्रकरण क्रमांक आहे एक, फर्स्ट चॅप्टर दॅट वी आर गोइंग टू स्टडी फ्रॉम दिस व्हिडिओ. द नेम ऑफ चॅप्टर इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नाउ दिस chapter is very important as far as concerned of our examination मध्ये हे प्रकरण ऑप्शनसह 12 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे. इट विल बी आस्क्ड फॉर द 12 मार्क्स. आणि जर आपण थ्रूआउट याच्या एक्सरसाइज बघितलं तर खूप जास्त एक्सरसाइज नाही, 4 ते 5 एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट ज्याला आपण म्हणूया, हे आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि ज्याला 12 मार्क्स आपल्याला मिळू शकतात. त्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. नाव आपण या अगोदर वेगवेगळ्या इयत्तांमध्ये व्हेरिएबल्स, लिनियर इक्वेशन्स किंवा इक्वेशन्स याचा स्टडी केलेला आहे. आपल्याला यावर्षी लिनियर इक्वेशन्स अँड मोर ओव्हर इन टू व्हेरिएबल्स या प्रकारचा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. या पुढचा पार्ट स्टडी करण्या अगोदर सगळ्यांना एक सूचना आहे की माझं यूट्यूब चॅनल हे सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ लवकरात लवकर अभ्यासायला मिळू शकतात. ओके, नाव लिनियर इक्वेशन्स सगळ्यांना हे वेल नोन आहे की ज्या एक्सप्रेशनमध्ये किंवा ज्या मांडणीमध्ये इक्वॅलिटी सिम्बॉल येईल त्याला आपण साधारणपणे इक्वेशन कॉल करतो आहे. से फॉर एक्झाम्पल, इफ आय राईट एक्स प्लस वाय दिस इज इक्वल टू 10, हे एक एक्झाम्पल झालं. ज्या एक्झाम्पलमध्ये हे इक्वॅलिटी सिम्बॉल आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे, हा जर इक्वॅलिटी सिम्बॉल या ठिकाणी असेल तर आपण याला इक्वेशन असं कॉल करतो आहे. कोणत्या प्रकारच्या मांडणीमध्ये इक्वॅलिटी सिम्बॉल जर कनेक्ट होत असेल, RHS आणि LHS, डावी बाजू उजवी बाजू LHS आणि RHS ही इक्वॅलिटीनं कनेक्ट केली जात असेल तर त्याला आपण इक्वेशन कॉल करतो आहे. आता या ठिकाणी एक्झाम्पल एक्स आणि वाय अशा 2 व्हेरिएबलमध्ये दिसतं आहे, म्हणजे यामध्ये 2 व्हेरिएबल देखील आहे. सो वी कॅन हॅव द डेफिनेशन ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ॲज अन इक्वेशन विच इज ऑफ द फॉर्म, सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे, an equation which is of the form ax plus by plus c or equal to c. कोणत्याही पद्धतीने घेतलं तरी चालेल. ax plus by equal to c where this coefficients a, b, c are the members of a real number. रिअल नंबरपैकी काही असले तरी ते आपल्याला चालतील. and there are strict condition on a and b. this a should not be equal to 0 and b should not be equal to 0. a आणि b हे नॉन झिरो असले पाहिजे, c कोणताही असला तरी चालेल. then such equation is known as linear equation. A linear equation in two variable. या ठिकाणी कोणते कोणते व्हेरिएबल दिसतात आपल्याला? इन अ टू व्हेरिएबल x and y. There are the two variables x and y. Now we have given a condition on the values of a and b. a आणि b च्या व्हॅल्यूवर आपल्याला या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे. आता ही कंडिशन जर आपण बघत असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की जर समजा a आणि b हे दोघे आपण 0 केले तर लक्षात येऊ शकतं तुम्हाला x आणि y च्या गुणाकारामध्ये 0 आला म्हणजे टोटल टर्म 0 होऊ शकते. सो या ठिकाणी व्हेरिएबल कोणताच राहणार नाही. इनफॅक्ट हे लिनियर इक्वेशन असणार नाही. 2 व्हेरिएबलमधला देखील प्रश्न या ठिकाणी राहणार नाही. यातला एक कोणता 0 जर असला म्हणजे a जर 0 आपण कन्सिडर केला तर तसंही पॉसिबल नाही आहे. म्हणजेच इक्वेशन काय तयार होणार? 0 × x, 0 मल्टिप्लाइड बाय x प्लस by दिस इज इक्वल टू c. ही टर्म 0 होऊन जाईल, शिल्लक राहणारी टर्म असणार आहे by इक्वल टू c. अगेन दिस इज अ लिनियर इक्वेशन. हे लिनियर आहे पण 2 इक्वेशनमध्ये हे होणार नाही. दिस इज द इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आपण स्टडी करत आहोत लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, हे आपण स्टडी करणार आहोत. सो फॉर दॅट पर्पज
आपल्याला या प्रकारची डेफिनेशन कन्सिडर करावं लागणार आहे. अन इक्वेशन विच इज ऑफ द फॉर्म ax प्लस बी वाय इक्वल टू सी किंवा ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झी असं आपण म्हटलं तरी चालेल, ज्यामध्ये ए आणि बी आणि सीच्या काही कंडिशन्स आपण बघितल्यात. नाउ आफ्टर दॅट वी विल लुक फॉर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ दिस linear equation in two variable. Say for example, if I write 3x plus 4y this is equal to 0, ज्यामध्ये a ची व्हॅल्यू आहे 3, b ची व्हॅल्यू आहे 4 आणि c ची व्हॅल्यू 0. c ची व्हॅल्यू 0 चालू शकते. बी केअरफुल. सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन. One can have a very easy equation, x plus y, this is equal to something 7, another equation of linear equation. Third one can be written as x and y variable असावे असं नाही, आपण दुसरे व्हेरिएबल घेऊ शकतो. 7m plus 9n this is equal to 50, ज्यामध्ये a ची व्हॅल्यू 7, b ची व्हॅल्यू 9 आणि c ची व्हॅल्यू आहे 50. So this is again next example of linear equation in टू व्हेरिएबल. दोन व्हेरिएबलमधलं लिनियर इक्वेशन आपण या ठिकाणी या पद्धतीनं अभ्यासू शकतो. ओके, आता आपण मागच्या वर्षी हेच प्रकरण अभ्यासलेलं आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. आता हे अभ्यासात असताना तुम्हाला असं लक्षात आलं असेल की तुम्ही दोन इक्वेशन्स ॲट ए टाईम घेऊन सॉल्व्ह केलेले आहेत. म्हणजेच काय, आपल्याला या ठिकाणी सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा कन्सेप्ट समजावून घ्यायचा आहे. आता सायमल्टेनियस म्हणजेच काय, ॲट ए टाईम 2 किंवा त्यापेक्षा जास्त इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायची. अशी काय गरज पडली बरं की जेणेकरून आपल्याला 2 इक्वेशन सॉल्व्ह करावे लागत आहेत. बघा, मी एक एक्झाम्पल घेतो आहे. समजा एक्स प्लस वाय दिस इज इक्वल टू 10, हे एक मी लिनियर इक्वेशन घेतलेलं आहे. आता ह्या लिनियर इक्वेशनचे आपण जर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला तर असे 2 संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत की ज्यांची बेरीज 10 झाली पाहिजे. दिस इज क्वाईट अ सिम्पल वन. आपल्याला दोन संख्या घ्यायची ज्यांची बेरीज 10 झाली पाहिजे. एखादा विद्यार्थी सांगेल 1 + 9 = 10, म्हणजेच 1 आणि 9 हे त्याचं सोल्युशन झालं. दुसरी पेअर काय होऊ शकते, 2,8 होऊ शकते बेरीज. तिसरी पेअर काय होणार, 3,7. चौथी पेअर काय होऊ शकते, 4,6 आणि एक्सेट्रा. म्हणजेच काय की आपण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू घेतली तर आपल्याला करस्पॉन्डिंग दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू या ठिकाणी सहज मिळवता येऊ शकते. आणि म्हणून आपण असं आर्ग्युमेंट करू शकतो की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जर आपल्यासमोर असेल आणि ते सिंगल इक्वेशन असेल तर याला इन्फायनाईट सोल्युशन असणार आहे. किती सोल्युशन असणार आहे, इन्फायनाईट सोल्युशन्स आर देअर फॉर द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सिस्टीम ऑफ इक्वेशन्स विचारात घ्यायचे आहेत. 2 इक्वेशन्स ॲट ए टाईम आपल्याला विचारात घ्यायचे आहेत आणि म्हणून आपण त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कॉल करतो आहे. आणि म्हणून आपल्याला ॲट ए टाईम 2 इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत. गेल्या वर्षी आपण 2-3 मेथड्स स्टडी केलेल्या आहेत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या, ज्यामधली पहिली होती एलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल अँड दुसरी होती इक्वेटिंग द कोइफिशियंट. अशा 2 मेथड्स तुम्ही अगोदर 9वीमध्ये स्टडी केलेल्या आहेत. त्याचाच एक रिव्हिजनचा पार्ट म्हणून आपल्याला पहिला प्रॅक्टिस सेट स्टडी करायचा आहे. त्यानंतर पुढच्या 2 मेथड ऑफ सोल्युशन आपल्याला स्टडी करायचे आहे. वन इज ग्राफिकल मेथड अँड अनदर इज बाय युझिंग द क्रॅमर्स रूल. ओके, सो प्रॅक्टिस सेट आपण पहिला घेऊया जो रिव्हिजनवर बेस्ड असणार आहे. सो नाव वी विल गो फॉर द प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 1.1 पहिला प्रॅक्टिस सेट आहे आपल्या या प्रकरणाचा, ज्यामध्ये पहिलं एक्झाम्पल हे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला असेल की ॲक्टिव्हिटीला देखील मार्क्स असतात, ज्यावर क्वेश्चन देखील परीक्षेमध्ये विचारला जात असतो. आणि म्हणून आपल्याला ॲक्टिव्हिटी म्हणजे सो वी आर हॅव्हिंग द ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यांना लक्षात येऊ शकतं की आपल्याला एक एक्झाम्पल असतं जे सोडवलेल्या स्वरूपामध्ये आपल्या समोर दिसतं आहे. आपल्याला काही ब्लँक स्पेसेस या ठिकाणी भरायचे असतात. सो द क्वेश्चन इज कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय आपण आत्ताच अभ्यासलेलं आहे. सो वी हॅव गिवन अ सिस्टीम ऑफ इक्वेशन. 2 इक्वेशनची सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे. 5x + 3y = 9 अँड अनदर इक्वेशन इज 2x + 3y = 12. आता ह्या 2 इक्वेशनचं आपण जर ऑब्झर्वेशन करत असेल तर ह्या 2 इक्वेशनच्या व्हेरिएबलच्या कोइफिशियंटचं आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत. एक्सचे कोइफिशियंट आपण जर बघितलं तर या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 2 आहे. दोघांचेही कोइफिशियंट डिफरंट आहे, पण आपल्याला असं लक्षात येतं
की 3y आणि 3y ह्या दोघांचे कोइफिशियंट सेम आहे. कोइफिशियंट सेम असून दोघांचे साईन्स हे इक्वल आहेत, सारखे आहेत, प्लस प्लस आहेत. जर साईन सारखे असतील तर आपल्याला या ठिकाणी थोडं करेक्शन आहे, वरती प्लस दिला आणि खाली मायनस दिला, त्यामुळे आपण हा मायनस कन्सिडर करूया. पुस्तकातली प्रिंट मिस्टेक आहे असं आपण लक्षात घेऊया. दोघांमध्ये एकात प्लस आहे, एकामध्ये मायनस आहे, आणि म्हणून जर साईन डिफरंट असतील, वेगवेगळे असतील, तर आपल्याला दोन इक्वेशनची ॲडिशन करावी लागणार आहे. ॲडिशन जर केली तर हा प्लस 3y आणि मायनस 3y कॅन्सल होऊ शकतो. फॉर दॅट पर्पज आपण दोन्ही इक्वेशन्स हे सेपरेट या ठिकाणी मांडलेत. 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. ॲडिशन करत असताना हा प्लस 3y आणि मायनस 3y कॅन्सल होतो, आणि आता या ठिकाणी आपल्याला ब्लँक स्पेस भरता येऊ शकते. 5x + 7x दोघांची ॲडिशन होणार आहे. 5x + 2x विल बी इक्वल टू 7x, आणि 12 + 9 दोघांची ॲडिशन जर केली तर ती भरणार आहे 21. ठीक आहे, आणि 21 हा अंशामध्ये जशाच तसा राहील. हा 7 इकडे डिनॉमिनेटरमध्ये येईल, 7. 21/7 आपल्याला आन्सर मिळत आहे 3. सो x = 3. आता एकदा x या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर मिळाली तर ती आपण एका कोणत्या तरी इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची, जे दिलेलं इक्वेशन आहे. प्लेस ऑर पुटिंग x = 3 इन इक्वेशन नंबर 1, देन वी विल गेट इक्वेशन नंबर फर्स्ट असा आहे 5x + 3y = 9. x ऐवजी आपण 3 ठेवूया, 5 × 3 आपण ठेवला आहे, प्लस 3y = 9. त्यानंतर हा 3y मी ॲज इट इज ठेवला, 9 देखील ॲज इट इज ठेवला. यांचा गुणाकार हा तिकडच्या साईडला ट्रान्सफर करतो आहे. मल्टिप्लिकेशन होणार आहे 15, 5 3 = 15. त्यानंतर 3y, 9 - 15, 9मधून 15 जर गेले तर शिल्लक राहणार आहे. मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला उत्तराला लावावे लागेल, -6, आणि हा 3 जर डिनॉमिनेटरमध्ये आपण मांडला तर -6 / 3, आणि म्हणून फायनली आपल्याला आन्सर मिळत आहे 3 × 6 - 2. सो सोल्युशन सेट विल बी इक्वल टू, काय सोल्युशन सेट मिळतं आहे, एक्सची व्हॅल्यू आहे 3 आणि वायची व्हॅल्यू आहे -2. सो या पद्धतीनं आपण ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. परीक्षेमध्ये अशा ॲक्टिव्हिटी जर आली तर लक्षात घ्या 4 किंवा 6 मॅक्झिमम ब्लँक स्पेसेस असणार आहे. 2 किंवा 3 मार्कासाठी प्रश्न परीक्षेमध्ये हा विचारला जाऊ शकतो. सो दिस इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट वी हॅव गिवन इन दिस प्रॅक्टिस सेट. नाव वी आर हॅव्हिंग द क्वेश्चन नंबर 2. दुसऱ्या क्वेश्चनकडे आपण आता यानंतर जात आहोत. क्वेश्चन नंबर सेकंड, ज्यामध्ये सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायची. आता जसं आपण ॲक्टिव्हिटी बघितली तसे काही एक्झाम्पल्स सॉल्व करायचे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल इज 3a + 5b = 26, आणि याच्या पेअरमध्ये, याच्या जोडीमध्ये असणार आहे a + 5b दिस इज इक्वल टू 22. ह्या दोन्ही इक्वेशनला आपल्याला यानंतर सॉल्व करायचं आहे. नाव सी, आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत, व्हेरिएबल फक्त a आणि b आहे. ठीक. सो इन आन्सर लेट अस कन्सिडर फर्स्ट ऑफ ऑल जे काही 2 इक्वेशन्स आपल्या समोर दिलेत त्यांना आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 असं सपोज करूया. लेट 3a + 5b this is equal to 26. I quote this as the first equation, and another equation is a + 5b this is equal to 22. We are having this as the equation number 2. दोन्ही इक्वेशनला आता आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की या 2 इक्वेशनमध्ये कोणत्या तरी व्हेरिएबलचा कोइफिशियंट या ठिकाणी सारखा आहे किंवा नाही, हे ऑब्झर्वेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आपल्याला असं लक्षात येतं की b या व्हेरिएबलचे कोइफिशियंट सारखे आहे, 5b आणि 5b. दोघांचे जे साईन आहेत हे साईन देखील प्लस प्लस आहे. ज्यावेळेस साईन सारखे असतात त्यावेळेस या दोघांची मला सबस्ट्रॅक्शन करायची असणार आहे. सो नाव subtract equation 2 from 1, subtracting equation 2 from 1, एक मधून दुसरं इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करूया. एका खाली एक मांडणी करतोय. 3a + 5b this is equal to 26, and another equation is a + 5b this is equal to 22. आता या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, पण सबट्रॅक्शन करत असताना एक नियम सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजेच काय की आपल्याला जे दुसरं इक्वेशन आहे त्या दुसऱ्या इक्वेशनचे सगळे सिम्बॉल्स हे रिव्हर्स करायचे आहेत. रिव्हर्स म्हणजे काय, जसा हा प्लस आहे, हा प्लस आपण आता मायनस कन्सिडर करायचा आहे. 5b हा प्लस आहे,
तो मायनस कन्सिडर करायचा आहे आणि 22 हा प्लस आहे तो मायनस कन्सिडर करायचा आहे. आणि सिम्बॉलिकल चेंज केल्यानंतर आता आपल्याला असं लक्षात येतं की 5b + 5b आणि -5b आपण कॅन्सल आउट करू शकतो. आणि आता 3a मधून जर a मायनस केला सिंगल a तर शिल्लक राहणार आहे 2a. दिस इज इक्वल टू 26 मधून जर 22 जर जात असतील तर शिल्लक राहणार आहे 4. आणि म्हणून वी कॅन हॅव द व्हॅल्यू ऑफ a ॲज a इक्वल टू 4. हा 2 इकडे छेदामध्ये येतील डिवायडेड बाय 2 म्हणजेच a ची किंमत मिळत आहे आपल्याला 2. नाव ही जी a ची व्हॅल्यू आलेली आहे ती आपल्याला पुटअप करायची आहे. पुटिंग a इक्वल टू 2 इन वन ऑफ द इक्वेशन. इन इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये ठेवूयात आपण फर्स्ट इक्वेशन. सो अवर फर्स्ट इक्वेशन इज लाईक दिस. पहिलं इक्वेशन असं आहे आपलं 3a. एकदा मी इक्वेशन लिहितोय पूर्ण 3a + 5b दिस इज इक्वल टू 26. ज्यामध्ये आपण a ची व्हॅल्यू 2 पुटअप करूया. सो वी आर हॅव्हिंग 3 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू आहे 2 + 5b इक्वल टू 26. नाव 3 × 2 विल गिव्ज अस 6 + 5b दिस इज इक्वल टू 26. आणि हा 26 मी जर तिकडे ट्रान्सफर केला तर आपल्याला मिळतं आहे बघा 5b इक्वल टू 26 - 6 आणि दोघांचा डिफरन्स येणार आहे 26 - 6 20. सो b इक्वल टू 20 डिवायडेड बाय 5 म्हणजेच आन्सर मिळतं आहे आपल्याला 4. 20 मल्टिप्लाइड बाय 5 आन्सर मिळतं आहे 4. and hence we are having the solution set now. Solution set जे या दिलेल्या दोन इक्वेशनला सॉल्व करेल. इट विल बी x, y ज्याचे व्हॅल्यू आपण x, y नाही तर आपल्याला व्हेरिएबल a आणि b दिलेले आहेत आणि म्हणून a, b दिस इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला a ची व्हॅल्यू 2 b ची व्हॅल्यू 4. 2, 4 इज द सोल्युशन सेट. ओके अंडरस्टँड. सगळ्यांना लक्षात येतं आहे. जेव्हा जेव्हा दोन लिनियर इक्वेशन्स आपल्यासमोर येतील तेव्हा तेव्हा आपल्याला ह्या दोन व्हेरिएबलमध्ये काही कोएफिशियंट सारखा आहे की नाही ते बघायचं. कोएफिशियंट सारखा असेल त्यानंतर त्याच्या साईनकडे लक्ष द्यायचं. साईन जर सारखे असतील तर सबट्रॅक्शन केली पाहिजे. साईन जर डिफरंट असले तर ॲडिशन केली पाहिजे. आपण ॲक्टिव्हिटीमध्ये आत्ताच बघितलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. नाव वी विल डिस्कस द सेकंड क्वेश्चन. याच प्रॅक्टिस सेटमधला दुसरा क्वेश्चन आता या नंतर आपण डिस्कशन करूया. सेकंड इक्वेशन इज लाईक दिस. x + 7y इक्वल टू 10. x + 7y इक्वल टू 10 and another equation is along with 3x - 2y this is equal to 7. दोन इक्वेशन्स आपल्या समोर आहेत. ज्या दोन इक्वेशनला आपल्याला आता यानंतर सॉल्व करायचं आहे. अगेन अगदी पहिल्या फॉर्मॅटप्रमाणे आपण या दोन्ही इक्वेशनला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड सपोज करूया. सो स्टार्ट विथ द सपोजिशन दॅट लेट x + 7y this is equal to 10. We quote this as the first equation and another equation 3x - 2y this is equal to 7. We are having equation number second. Now the time for the observation. आपल्याला ऑब्झर्वेशन या ठिकाणी असं करायचं आहे की ह्या दोन इक्वेशनमध्ये एक्सआई व्हेरिएबल सारखा नाही आणि वायचाही व्हेरिएबल सारखा नाही. जेव्हा व्हेरिएबल सारखे नसतील तेव्हा आपल्याला ते करून घ्यावे लागतील. मग कोणतं सोयीचं जाऊ शकतं. हा इथं एक्सचा व्हेरिएबल 1 आहे. ह्या 1ला 3 आपल्याला बनवणं शक्य आहे. 3 बनवण्यासाठी मी थ्रूआउट या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3ने आपण मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करणार आहोत. सो आफ्टर मल्टिप्लाइंग वी विल गेट थ्रूआउट मल्टिप्लाय करायचं आहे बघा. x × 3 3x प्लस 7 × 3 21y आणि 10 × 3 30 आणि हे आपल्यासाठी झालं आहे थर्ड इक्वेशन नंबर 3. आता आपल्यासमोर पहिल्या इक्वेशनपासून आपण तिसरं इक्वेशन बनवलेलं आहे. आपल्यासमोर दोन इक्वेशन्स आता आहेत. कोणती इक्वेशन आहे. हे दुसरं आणि हे तिसरं. आता दोन्ही इक्वेशनचं आपण जर ऑब्झर्वेशन करत असेल तर 3x आणि 3x
हे कोएफिशियंट आपण सारखे बनवलेत. आता या दोघांचा उपयोग आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनसाठी करायचा आहे. मग ॲडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं कशावर ठरवणार? हाही प्लस 3x आहे, हाही प्लस 3x आहे, म्हणजे काय केलं पाहिजे आपण? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबट्रॅक्शन आपण या ठिकाणी करूयात. एकाखाली एक मांडणी मला करायची आहे. सो फॉर दॅट पर्पज आपल्याला 2 सबट्रॅक्ट करायचं आहे 3मधून. मी थर्ड इक्वेशन पहिले लिहितो आहे. आत्ताच आलेलं 3x + 21y = 30 आणि आपलं दुसरं इक्वेशन आहे 3x - 2y = 7. 3x - 2y = 7. सबट्रॅक्शन करत असताना तुम्हाला आत्ताच्याच एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे दुसरं जे इक्वेशन असणार आहे त्याचे सगळे सिम्बॉलिकल चेंज आपल्याला करायचं आहे. +3y आहे, हा मायनस झाला पाहिजे. -2y आहे, तो झाला पाहिजे प्लस. आणि हा जो +7 आहे तो झाला पाहिजे मायनस. हे केल्यामुळं +3y +3x - 3x कॅन्सल होतील. आता चेंज झालेल्या सिम्बॉलसह आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. म्हणजेच 21 + 2 होणार आहेत 23y = आणि 30 - 7 ते मिळतील आपल्याला 23. आणि म्हणून फायनली आपल्याला मिळत आहे y = 23/23 मीन्स 1. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. एकदा वायची व्हॅल्यू आपल्याला जर मिळत असेल तर आपल्याला ही व्हॅल्यू कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुटअप करायची आहे. आपण इक्वेशन नंबर 2मध्ये पुटअप करूया. पहिल्यांदा 1मध्ये पुटअप केलं होतं, आता 2मध्ये पुटअप करतोय. कोणतेही याच्यामध्ये पुटअप केलं तरी चालेल. पुटिंग y = 1 in इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन नंबर 2मध्ये पुटअप करूया. आता तुम्हाला हे कन्फ्युजन क्लिअर झालं पाहिजे की कोणत्याही व्हेरिएबलमध्ये सबस्टिट्यूट केलं तरी उत्तर मात्र बदलत नाही. 3x - 2y = 7 यामध्ये पुटअप करूया आपण yची व्हॅल्यू 1. सो नाव 3x - 2 मल्टिप्लाइड बाय yची व्हॅल्यू आहे 1 = 7. सो 3x - 2 दिस इज इक्वल टू 7. हा -2 आपण तिकडे जर ट्रान्सफर जर करत असेल तर तो होणार आहे प्लस. आणि म्हणून आपल्याला मिळेल 3x = 7 - +2 आणि म्हणून ॲडिशन होणार आहे 9. सो फायनली वी आर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल x टू बी 9 / 3 = 3. आणि म्हणून आपण सोल्युशन सेटपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आपण या अगोदरच yची व्हॅल्यू 1 काढली होती आणि आता xची व्हॅल्यू काढली आहे. हेन्स सोल्युशन सेट ज्याचे व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत x, y जे आपण आत्ता मिळवलेले आहेत. दोज आर xची व्हॅल्यू आहे 3, yची व्हॅल्यू आहे 1. सो इन दिस वे वी कॅन हॅव द नेक्स्ट सोल्युशन ऑफ द नेक्स्ट एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पलचं आपण सोल्युशन या ठिकाणी आत्ताच फाइंड आउट केलेलं आहे. नाव वी विल गो फॉर नाव द फायनल एक्झाम्पल ऑफ दिस व्हिडिओ. या व्हिडिओच्या आपण फायनल एक्झाम्पलकडे जात आहोत, जे आणखी तिसऱ्या टाईपचं आहे, तिसऱ्या व्हरायटीचं आहे आपल्या या प्रॅक्टिस सेटमधलं. ते तुम्ही व्यवस्थित समजावून घ्यावं. सो सी व्हॉट इज द एक्झाम्पल. 99x + 101y = 499 आणि यासोबत आहे 101x + 99y. This is equal to 501. हे एक्झाम्पल आपल्यासमोर आहे. आता हे जर मी ऑब्झर्व करत असेल तर हे थोडंसं वेगळ्या कॅटेगरीमधलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण संख्या मोठ्या आहे, कोएफिशियंट वेगळे आहेत आणि मोर ओव्हर यामध्ये काही विशेष आहे ज्याला आपल्याला या ठिकाणी पॉईंट आउट करणं गरजेचं आहे. काय पॉईंट आउट होतं आहे आपल्याला की हा जो काही 99xचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये yचा कोएफिशियंट आहे. पहिल्यामध्ये जो yचा कोएफिशियंट 101 आहे तो दुसऱ्यामध्ये मात्र xचा कोएफिशियंट आहे. म्हणजे याचे क्रॉस व्हेरिएबल सेम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जेव्हा एक्झाम्पल असं तुमच्या समोर येईल की ज्यामध्ये क्रॉस व्हेरिएबल सारखे असतात तेव्हा एका स्पेशल वेनं आपल्याला याला सॉल्व करायचं असतं. तर कोणता स्पेशल वे तो या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या दोन्ही इक्वेशनला सुरुवात आपण सपोजिशन करूया. लेट अस सपोज दॅट फर्स्ट इक्वेशन
99x plus 101y equal to 499 and another equation as 101x plus 99y equal to 501. आता या प्रकारची सिच्युएशन आपल्यासमोर जेव्हा असेल तेव्हा अगदी कोणत्याही प्रकारचा विचार न करता ह्या दोन्ही इक्वेशनची पहिले ॲडिशन करायची, आपल्याला आणखी एक व्हेरिएबल मिळेल, आणखी एक इक्वेशन मिळेल थर्ड, आणि दोघांची सबट्रॅक्शन करायची, आपल्याला आणखी एक फोर्थ इक्वेशन मिळेल. सो सी ॲडिंग 1 and 2 आपण या वेनं जाणार आहोत. ॲड इक्वेशन 1 and 2, ॲड इक्वेशन 1 and 2, 99x प्लस 101y इक्वल टू 499 आणि यासोबत आहे 101x प्लस 99y इक्वल टू 501. ओके, आता या दोन इक्वेशनची आपल्याला ॲडिशन या ठिकाणी करायची आहे. नाव ॲडिशन करत असताना 99 प्लस 101 आपल्याला मिळणार आहे 200x प्लस 101y प्लस 99y आपल्याला परत एकदा ॲडिशन मिळणार आहे 200y, 499 प्लस 501 आन्सर असणार आहे 1000. नाव मी इकडची साईड जर ऑब्झर्व करत असेल तर दोघांमधून आपण 200 कॉमन घेऊ शकतो. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार आहे x प्लस y इक्वल टू 1000. सो फायनली आपल्याला मिळत आहे x प्लस y दिस इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 200 आणि म्हणून x प्लस y दिस इज इक्वल टू 5. वी आर हॅव्हिंग द सिम्पलर इक्वेशन. एक अतिशय सोपं इक्वेशन या ठिकाणी मिळतं आहे. इक्वेशन नंबर असणार आहे हे थर्ड. आपण त्याला पुढचं ट्रीट करूयात. ठीक आहे. आता जसं आपण ॲडिशन करून दुसरं इक्वेशन मिळवलं, तिसरं इक्वेशन मिळवलं, तसं आपल्याला सबट्रॅक्शन या ठिकाणी करायचं आहे पुढच्या वेमध्ये. सो नाव वी विल राईट दोज 2 इक्वेशन जे आपल्याला दिले गेलेले आहेत. सो 99 त्याऐवजी आपण एकदा कोट लिहूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. दोनमधून आपण सबट्रॅक्ट करूया फर्स्ट इक्वेशनला. सो द सेकंड इक्वेशन इज लाईक दिस. 101x प्लस 99y इक्वल टू 501. सबट्रॅक्शन करण्यासाठी असणार आहे 99x प्लस 101y इक्वल टू 499. दोघांची आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. एक रिमार्क तुम्हाला मी अगोदर देखील सांगितले, सबट्रॅक्शन करत असताना एक सिम्बॉलिकल चेंज करायचा. तो म्हणजेच काय की जे दुसरं इक्वेशन आहे त्याचे सिम्बॉल्स बदलायचे. सगळे प्लस आहेत ते आपण मायनस केलेत. सो 101 मायनस 99 आपल्याला डिफरन्स आता मिळणार आहे विच इज 2x प्लस 2x. कारण मोठी संख्या 101 ही पॉझिटिव्ह आहे. 99 मायनस 101 आता मोठी संख्या ही निगेटिव्ह आहे, त्यामुळं डिफरन्स हा निगेटिव्ह येणार. -2y इक्वल टू 501 अपॉन 499 तो असणार आहे 2. थ्रूआउट आपण जर 2ने डिवाइड केलं तर इक्वेशन आपल्याला मिळतं आहे x मायनस y इक्वल टू 1 अँड वी कोड दिस ॲज इक्वेशन नंबर 4. आता जे दिलेले दोन इक्वेशन आहेत त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे दोन्ही एक्झाम्पल अतिशय सिम्पल आहे. या अगोदर झालेलं देखील पहिलं इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इक्वल टू 1. आता या दोघांना आपण सॉल्व्ह करूया. दोन्ही जर मी ऑब्झर्व करत असेल तर बघा इथे x प्लस वाय इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इक्वल टू 5 दोघांची कोएफिशियंट सारखी आहे. इथे एक्सचं कोएफिशियंट सारखं आहे, एक्सचा 1 1 आणि वायचे कोएफिशियंट सारखे आहेत, त्यामुळे आपण या दोघांची ॲडिशन करूया. सो ॲडिंग 1 and 2, ॲडिंग 3 and 4, ॲड 3 and 4, ॲड इक्वेशन 3 and 4. थर्ड इक्वेशन असं आलं होतं x प्लस वाय इक्वल टू 5 आणि आत्ताच आपल्यासमोर आहे x मायनस वाय इक्वल टू 1. दोघांची ॲडिशन करताना कोणताही सिम्बॉलिकल चेंज आपल्याला करायचा नाही आहे. काय आपलं ऑब्झर्वेशन होतं आहे, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार. सो x प्लस एक्स विल बिकम ट्वाईस एक्स इक्वल टू 5 प्लस 1 होणार आहे 6. नाव we will have the value of x as x equal to
6 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आन्सर मिळणार आहे 2 3 जा 6 बेत्रिक 6 आणि एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3. पुटिंग x इक्वल टू 3 इन इक्वेशन. आता x इक्वल टू 3 1 2 3 4 अशा कोणत्याही इक्वेशनमध्ये पुटअप केलं तरी चालेल, पण पहिले 2 इक्वेशन हे थोडेसे टफ आहे आणि म्हणून आपण आत्ता नंतरचे आलेले 2 इक्वेशनपैकी एका इक्वेशनमध्ये पुटअप करूया. मला वाटतं थर्ड इक्वेशन सिम्पल आहे, x + y = 5. त्यामध्ये पुटअप करूया आपण x + y = 5. सो एक्सची व्हॅल्यू 3 पुटअप करतोय मी. 3 + y = 5. ह्या 3ला आपल्याला तिकडे ट्रान्सफर करावा लागेल. y = 5 + 3 इकडे आला तर तो होणार आहे -3 आणि म्हणून y = मिळतो आहे 5 - 3 2 आणि हेन्स सोल्युशन सेट x, y जो आपल्याला मिळतो आहे, एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3 आणि वायची व्हॅल्यू मिळाली आता 2. सो दिस इज द सोल्युशन सेट. ओके, आजच्या तासिकेमध्ये आपण लिनियर इक्वेशन म्हणजे काय, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी नवीन कोणत्या मेथड्स अभ्यासल्या त्याचं एक प्रॅक्टिस सेटचं रिव्हिजन म्हणून आपण पहिला प्रॅक्टिस सेट घेत आहोत. त्यामध्ये आपण सगळ्या टाईपचे एक्झाम्पल या ठिकाणी कव्हर केलेत. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक होमवर्क देऊन जातो आहे. तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये 7-8 एक्झाम्पल दिले, त्यातले 3 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेत. त्यातले क्वेश्चन नंबर 2 मधले काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी मी देतो आहे. ते सगळ्यांनी आपापल्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते मला पर्सनल वर टाकायचे आहेत, पर्सनल नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर टाकायचे आहेत. त्यातलं क्वेश्चन नंबर 2 मधलं एक्झाम्पल नंबर 3, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4, 3, 4, त्यानंतर 5 असे 3 एक्झाम्पल्स तुम्ही सगळ्यांनी आपापल्या वहीमध्ये होमवर्कच्या वहीमध्ये सॉल्व्ह करायचे आणि ती मला सेंड करायची पर्सनलवर. ओके, आजच्या तासिकेला या ठिकाणी आपण थांबत आहोत. थँक्यू.